कल्पनाज कुकिंग कॉर्नरमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी बनवणार आहे दाळव्याची चिक्की. दाळव्याची चिक्की करायला खूप सोपी आहे, खायला सुद्धा एकदम भारी लागते. फक्त 2 साहित्यामध्येच तयार होते. चला तर मग चिक्की करायला सुरुवात करूयात. चिक्की बनवण्यासाठी सर्वात अगोदर मी इथे गूळ कट करून घेणार आहे. गूळ 1 वाटी कट करून घ्यायचा आहे. जितकं डाळवं घेतलं आहे तितकाच गूळ घ्यायचा आहे. ही चिक्की करायला एकदम सोपी आहे, खायला सुद्धा एकदम छान लागते. अगदी कमी वेळेत तयार होते आणि कमी साहित्यामध्ये. गूळ 1 वाटी घेतला आहे आणि डाळ सुद्धा 1 वाटी घेतला आहे. 1 चमचा विलायची पावडर आणि 2 चमचे तूप घेतलं आहे. साहित्य बघितलेलं आहे. आता पोलपाटाला तूप लावून घ्यायचं आहे. हे सर्व कोटिंग अगोदरच तयार करून घ्यायचं आहे. इंडक्शन चालू करून इंडक्शनवर आपल्याला कढई ठेवून घ्यायची आहे. कढई चांगली गरम झाली की डाळवं हलकंसं भाजून घ्यायचं आहे, कारण डाळवे अगोदरच भाजलेले असतात. म्हणून डाळवे लालसर होईपर्यंत भाजायचे नाही, कारण चिक्कीची चव बदल येते. डाळवे हलकेसे भाजून झालेले आहेत, ते आता आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत. डाळवे काढून झाल्यानंतर लगेच आपल्याला कढईमध्ये 1 चमचा तूप टाकून घ्यायचं आहे. तूप कढईला लावून घेतल्यानंतर लगेच आपल्याला गूळ घालायचा आहे. गूळ घातल्यानंतर आपल्याला सतत हलवत राहायचं आहे, कारण गूळ खाली लगेच चिटकतो. तुम्ही बघू शकता गूळ किती छान फुलला आहे. गुळाला कलर सुद्धा छान आलेला आहे आणि बुडबुडे येत आहेत. चांगलं शिजत आलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला आता विलायची पावडर घालून घ्यायची आहे. लगेच थोडंसं जायफळ किसून घालायचं आहे. जायफळामुळे चव छान येते. हे चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला वाटीमध्ये थोडंसं पाणी घेऊन पाक झालाय का ते चेक करून घ्यायचं आहे. गूळ चांगला जाळीदार हलका हलका झालेला आहे. वाटीमध्ये पाणी घेतलं आहे आणि ते गुळाचे 1-2 थेंब टाकायचे आहेत. गूळ चांगला कट्टमन वाजत आहे, म्हणजे गुळाचा पाक चांगला तयार झालेला आहे. गुळाचा पाक परफेक्ट तयार झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण आता डाळवं घालून घ्यायचं आहे आणि सतत चांगलं हलवायचं आहे. 2 मिनिटं चांगलं हलवल्यानंतर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. ही चिक्की खायला खूप पौष्टिक आणि हेल्दी आहे. डाळव्यामध्ये भरपूर प्रोटीन, कॅल्शियम असते. गुळामध्ये सुद्धा भरपूर आयर्न असते आणि शरीरासाठी गूळ खूप फायदेशीर असतो. तयार झालेली आहे ती आता आपण पोलपाटावर काढून घ्यायचं आहे आणि एका प्लेटला तूप लावून चिक्की चांगलं पसरवून घ्यायची आहे. चिक्की थोडीशी जाड वाटली तर आपल्याला पुन्हा बेलण्याने लाटून घ्यायचं आहे, की जाड पातळ बघून लाटायचं आहे. गूळ आणि डाळव्याचे एकदम परफेक्ट प्रमाण झालेलं आहे आणि गूळ सुद्धा एकदम छान शिजला आहे. तुम्ही बघू शकता चिक्की किती छान झालेली आहे आणि एकदम चकचकीत दिसत आहे, चकाकी आलेली आहे. चिक्की करत असताना तुपाचा वापर करायचा, कारण तुपामुळे चिक्कीला चांगली चमक येते. बाजारात मिळते तशी चिक्की आपण घरात सुद्धा तयार करू शकतो. चिक्की होऊन 2-3 मिनिटं झालेली आहेत. आता आपण ती कट करून घ्यायची आहे. आपल्याला पाहिजे तशा आकारामध्ये, साईजमध्ये कट करायचे आहे आणि थोडंसं थंड झाल्यानंतर त्याचे खुले भाग करून घ्यायचे आहेत. चिक्की चांगली थंड झालेली आहे. तिचे आपण अगोदरच कट करून ठेवलेले आहेत. आता त्याचे फक्त आपण खुले भाग करून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता चिक्की किती छान झालेली आहे. चिक्की एकदम परफेक्ट झालेली आहे. अजिबात तुकडे पडत नाहीत, काही नाही. आपण जे कट केलेले आहे तशाच आकारामध्ये निघत आहे. मुलांना बाहेरला आणून देण्यापेक्षा हे घरामध्ये पौष्टिक, हेल्दी खायला दिला तर मुलं पुन्हा पुन्हा तेच मागतील. ही डाळव्याची चिक्की मुलांना मधल्या वेळेत खायला देण्यासाठी, तसेच लहानापासून मोठ्यांना सुद्धा खूप आवडेल. मस्त अशी चिक्की तयार झालेली आहे. आता आपण ती एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. चिक्की तयार झाल्यानंतर एका हवाबंद डब्यामध्ये ठेवायची आहे.
चिक्की संपेपर्यंत कुरकुरीत राहते आणि खुसखुशीत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी सुद्धा डाळव्याची चिक्की घरी नक्की करून पहा. पुन्हा भेटू असेच एका नवीन रेसिपीसोबत.